नमस्कार मित्रांनो. ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा याच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीमधील या इतिहासामध्ये, तसेच मराठी मनावर अधिराज्य गाजवलेले संगीतकार म्हणून जे ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणून पुढे येते ते म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके यांचंच. संगीत रसिकांचं भावविश्व आकाशवाणीने व्यापून टाकलं होतं. यामध्ये मंगेशकर भावंड, पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, सुमन कल्याणपूरकर अशा अनेक कलाकारांनी त्यांची प्रतिभा प्रतिदिन श्रवणसुख देत होती. या अलौकिक कलाविश्वकाराने कानसेनांना पिढ्यानपिढ्या ह्या पोचल्या होत्या. याच मालिकेतून आणखी एक ठळक आणि वेगळं असं नाव येतं ते म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचंच. बाबूजींचं वैशिष्ट्य म्हणजे गायन आणि संगीतकार या दोन्ही आघाड्यावर त्यांनी केलेली तोलामोलाची कामगिरी दिसून येते. मराठीतील सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय संगीतकार म्हणून कोण असा प्रश्न जर उपस्थित केला तर बाबूजींचं नाव हे हमखास पुढे येणार. मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ साकारण्यामध्ये ज्या कलाकारांचं भरीव योगदान आहे त्यामध्ये बाबूजींचं नाव हे अग्रस्थानी मानलं जातं. सुधीर फडके हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध गायक आणि संगीतकार म्हणून नावारूपाला आले होते. विशेष करून मराठी सुगम संगीतासाठी ते लोकप्रिय झाले. फडके यांनी अनेक अजरामर गीते संगीतबद्ध केली होती. त्यांची अनेक भक्तिगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते हे प्रचंड लोकप्रिय झाली होती. महान कवी ग दि माडगूळकर यांनी लिखित गीत रामायणाला फडके यांनी संगीत दिले होते. ते लोकप्रियही झाले. फडके यांनी यातील सर्व 56 गाणी ही संगीतबद्ध केली होती. सुधीर फडके यांनी वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय गायन संगीताचे प्रारंभी शिक्षण घेतले होते. त्यांनी 1941 मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीमधील महत्त्वपूर्ण योगदान सुरुवात केली आणि त्यानंतर 5 वर्षांनी ते प्रभात फिल्म कंपनीमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले होते. सुधीर फडके यांनी 21 हिंदी चित्रपटासह 111 चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर, वंदे मातरम, निरुपमा, परिराणी, दोस्त असावं तर असा, शापित, चोरांच्या मनात चांदणे, आधार, बाजीरावांचा बेटा, जावई विकत घेणे आहे, अनोळखी, कार्तिकी, या सुखानो या, ज्योतिबाचा नवस, आराम हराम आहे, आपले दात आपले ओठ, थोरली जाऊ, पुढचं पाऊल आणि धाकटी सून हे त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट अजरामर झालेले आहेत. सुधीर फडके यांनी संगीत दिग्दर्शनाबरोबरच नरवीर तानाजी, पोस्टातील मुली, आंधळा मारतो एक डोला, जगाच्या पाठीवर, ते माझे घर, आम्ही जातो आमच्या गावा यासारख्या चित्रपटांमध्ये गायनसुद्धा केले. त्यांनी मराठा स्फूर्तिगीत हे भारतीय सैन्यांच्या रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्रीचे रेजिमेंटल गाणे त्यांनी तयार केले होते. सुधीर फडके यांना हा माझा मार्ग ऐकला या मराठीतील सर्व उत्कृष्ट चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे 1963 मध्ये संपादित करण्यात आला. तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1991 मध्ये आणि सह्याद्री स्वररत्न पुरस्कार 2002 मध्ये यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरव त्यांचा करण्यात आला आहे. सुधीर फडके यांना गोवा स्वातंत्र्य चळवळीतील सक्रियतेने भाग घेतला होता. तसेच ते अमेरिकेतील इंडिया हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक सदस्य देखील होते. पु ल देशपांडे यांनी काही वर्ष संगीतकार म्हणून आपली भूमिका बजावली, पण 1953च्या गुलाचा गणपतीनंतर त्यांनी अचानक चित्रपट सृष्टीमध्ये आपली भूमिका ही सोडली. बाबूजींनी मात्र 1946 पासून ते 1993 पर्यंत चित्रपट आणि भावगीत दोन्ही आघाड्या अत्यंत समर्थकपणे सांभाळल्या आणि सुरू झालं सुधीर फडके युग असेच. सुधीर फडके यांचा जन्म 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध मराठी भावगीत गायक आणि चित्रपट क्षेत्रातील निर्माते, संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक म्हणून आपले नाव अलौकिक केले. त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र विनायकराव फडके असे होते, पण पुढे जाऊन त्यांना सुधीर फडके असे नाव मिळाले. लोक त्यांना प्रेमाने पुढे जाऊन बाबूजी सुद्धा म्हणत. सुधीर फडके यांच्या आईचं नाव सरस्वतीबाई होतं. सुधीर फडके यांच्या बालपणीच त्यांच्या आईचं निधन झालं, म्हणजे 1928 मध्ये. त्यांचे वडील विनायकराव हे वकील होते. बाबूजींचे शालेय शिक्षण हे कोल्हापुरातच झाले होते. गायनचार्य म्हणजे वामनराव पाध्ये खूप मोठे प्रसिद्ध पंडित म्हणून ते संबोधले जात होते आणि तसेच बाबूराव गोखले यांच्याकडे बाबूजींनी काही वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी वयाच्या 14व्या वर्षापासूनच शिक्षणाचे आणि संगीत शिक्षणाचे काम करावयास ते लागले होते. पुढे त्यांनी अधिक संगीत साधनेसाठी मुंबईला प्रयाण केले, म्हणजे 1936 मध्ये. तेथेही शिकवण्या मिळवण्यापासून गाण्यांच्या चाली लावून देणे हे असे अनेक प्रकारचे काम त्यांनी केले. त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम हा मिरजेत म्हणजे 1931 मध्ये झाला. मुंबईत आकाशवाणीवरील त्यांचा पहिला कार्यक्रम हा 1937 मध्ये झाला. शिवाय त्यांनी 1939 ते 1941 या दरम्यान खानदेश, विदर्भ, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल अशी मोठ्या प्रमाणात भ्रमंती केलेली दिसून येते. अशा प्रकारच्या मोठ्या भ्रमंतीमध्ये त्यांनी तेथील संगीत जवळून अनुभवायस त्यांना मिळाले. कोलकात्यामधील त्यांना एका ग्रामोफोन कंपनीने नोकरी त्यांना मिळाली, पण प्रकृती अस्वस्थतामुळे ते सोडून पुन्हा कोल्हापुरामध्ये परतले. या सुमारास त्यांनी हीज मास्टर व्हॉइस म्हणजे HMV मुंबई या ध्वनिमुद्रिका संस्थेशी करार करून अनेक गीतांना संगीत देण्याचे कार्य त्यांनी पार पाडले आणि गायले सुद्धा. त्यावेळी त्यांनी गायलेली दर्यावरी नाच करी आणि तसेच झिमझिम पाऊस पडतो ही गाणी विशेष त्यांची लोकप्रिय सुद्धा त्या काली झाली. सुधीर फडके यांनी या क्षेत्रामध्ये जम बसवल्यापासूनच म्हणजे 1946 सालापासूनच बाबूजींनी एकंदरीत 84 मराठी आणि 22 हिंदी चित्रपटातील व इतर अशी 877 अशी गीते संगीतबद्ध केलेली दिसून आली. तर 144 मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये 9 चित्रपटातील व इतर अशी 511 गीते त्यांनी स्वतःही गायली. त्यांची अनेक हिंदी मराठी गाणी ही अजरामर झालेली दिसून येतात. यामध्ये जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हा माझा मार्ग ऐकला, प्रपंच, संत वाहते कृष्णामाई, भाभी की चुडिया या चित्रपटांमधून संगीत दिग्दर्शक म्हणून आणि पार्श्वगायक म्हणून त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. 1955 साली पुणे आकाशवाणीवरील प्रसिद्ध झालेल्या आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीत रामायणमधील गीतांना बाबूजींनी उत्स्फूर्त चाली दिल्या आणि स्वतः ती गायली सुद्धा. या स्वरशिल्पाने इतिहास रचला. 1958 सालापासून गीत रामायणाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात आणि परदेशात सुद्धा गाजले. आजही गीत रामायण म्हटले की अमराठी माणूस भावनिक झाल्याशिवाय राहत नाही. शब्द आणि स्वर याचा रससिद्ध आणि विलक्षण परिणामकारक असा संगम म्हणजे गीत रामायण ऐकताना प्रत्येक श्रोत्यांना जाणवतो. गीत रामायणमधील हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, तेलुगू भाषेमध्ये याचे भाषांतर रूपांतरित करण्यात आलेले आहे. ही सर्व गीते गीत रामायणाच्या बाबूजींनी दिलेल्या चालीवर गायली गेलेली आहेत. बाबूजींचा विवाह ख्यातकीर्त पार्श्वगायिका ललिता देऊळगावकर यांच्याशी झाला म्हणजे 1949 मध्ये आणि त्यांना पुत्र जो झाला ते सुद्धा श्रीधर फडके हे आताचे आघाडीचे संगीतकार आणि गायक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. गायक आणि संगीतकार असलेले सुधीर फडके यांच्यामध्ये एक सुद्धा चांगला अभिनेताही दडलेला आहे. याची ख्याती त्यांनी अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांमधून आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेताना दिसून येते. यामध्ये उल्लेख केला जातो ते म्हणजे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरलेले दिसून आले. मराठीशिवाय हिंदी चित्रपटातील भाभी की चुडिया या चित्रपटाचे ज्योती कल छलके हे पहाट गाणं आज सुद्धा रसिकांचा मनाचा ठाव घेताना दिसून येते. याचबरोबर पहिली तारीख या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले खुश है जमाना आज पहिली तारीख है हे गीत रेडिओ सिलोनवरून पहिल्या तारखेला गाजलेलं आणि त्यावेळचं गाजलेलं गाणं म्हणून प्रसिद्ध आलेलं होतं. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये बापूजी जाऊन पोचले ते गदिमांच्या गीत रामायणामुळे हे कोणीही नाकारू शकत नाही. या रामायणातील 56 गीतासाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन हे एक वेगळाच प्रयोग मानला जातो. त्यांनी गीत रामायणचे देश विदेशामध्ये 1800हून अधिक कार्यक्रम केले होते. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ठरलेला दिसून आला. शास्त्रीय गायक पंडित वामनराव पाथे यांचे शिष्य म्हणून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण सुधीर फडके यांनी घेतले. नंतर त्यांनी महाराष्ट्र संगीत विद्यालयामध्ये प्रशिक्षण सुद्धा घेतले. पुढे जाऊन दिग्दर्शक अभिनेते बाबूराव गोखले ही संस्था त्यांनी तेथे प्रवेश घेतला. तेथे त्यांना गायक आणि अभिनेते म्हणून बालगंधर्व तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका हिराबाई बदौडेकर आणि गायक अभिनेते KL सेहगल यांनी प्रशिक्षण दिले. घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण हे पूर्ण घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यातील कारकीर्द ही संगीतामध्ये पूर्ण वेळ देणं हे त्यांनी पसंत केलं.
सुधीर फडके यांनी व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात 1941 मध्ये त्यांच्या सुमधुर आवाजाच्या जोरावर म्हणजेच गायक म्हणून ही झाली असली सुद्धा आणि प्रभात फिल्म कंपनीने 1946 मध्ये त्यांना प्रदर्शित केलेले गोकुळ चित्रपटामध्ये त्यांनी दिलेली संधी, सिनेमाला त्यांनी दिलेलं संगीत यापासूनच सुरुवात त्यांच्या आयुष्याची नव्याने झाली. या कंपनीशी संलग्न असेपर्यंत त्यांनी आगे बढो, सावन की घटाए, धीरे धीरे आना, तकदीर में लिखा है अशा लोकप्रिय गाण्यांची निर्मिती त्यांनी करून दाखविली. सुधीर फडके यांचं लहानपणीचं म्हणजे खरं नाव हे राम होतं. कुमार वयापासूनच त्यांचा गाण्याकडे ओढाच होता. त्यात एका महत्त्वाचा योग असा की त्यांच्याकडे घरातच ग्रामोफोन होता. वडिलांना सुद्धा संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांना काही ध्वनिमुद्रिके देखील घेतल्या होत्या. राम याच तबकड्या नेहमी ऐके आणि याच त्यांच्या गुरु बनल्या होत्या. याच तबकड्यांचे सहकार्य रामला सुद्धा पुढे देखील तरुण वयामध्ये मिळाले. सुधीर फडके आपला लहानपणीचा किस्सा सांगताना आपले मामाचे आपण नेहमीच ऋणी आहोत हे सांगताना कधीही विसरत नाहीत. कोल्हापूरच्या या शाळेत वयात असताना त्यांच्या मामाने रामचे संगीत प्रेम पाहिले होते. मामा जामखिंडी संस्थानामध्ये वैद्यकीय अधिकारी होते. त्यांनी रामला रीतसर संगीत शिकता यावे म्हणून पादेबुवा यांच्या गंधर्व महाविद्यालयामध्ये दाखल केले होते. हे शिक्षण सुरू असताना त्यांचं वय हे 7 वर्ष होतं. मात्र नियतीला ही योजना काही पसंत नव्हती. याच दरम्यान रामच्या आईचे अचानक निधन झाले. वडिलांचे व्यवसायावरील लक्ष उडाले. परिणामी आर्थिक विषंबना निर्माण झाली. रामची यावेळी रवानगी मुंबईला झाली. महाराष्ट्र संगीत विद्यालय येथे सुरुवातीलाच एक उत्तम संधी चालून आली. ती म्हणजे एका संगीत स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि परीक्षक होते खुद्द अब्दुल करीम खां. त्यांना रामचे गाणे इतके आवडले की त्यांनी त्यांचे त्यावेळी कौतुक सुद्धा करून दाखविले होते. यातूनच रामला आपल्या आयुष्याची कारकीर्द काय असेल याची ही पोचपावती मिळाली होती. कोलंबिया कंपनीने त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढण्याचा प्रस्ताव हा सुधीर फडके यांना दिला होता. पण त्या निघाल्या नाहीत. याच दरम्यान मध्ये बाबूजींनी श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासचा न. देशपांडे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. बाबूजी त्यांच्या या क्लासमध्ये गाणे शिकवित असत. स्वतंत्र चाल कशी लावावी, ती कशी बांधावी, शास्त्रशुद्ध शिक्षण कसं घ्यावं, अर्थातच चिंतन याच कालामध्ये त्यांना घडलं होतं. याच देशपांडे सरांनी बाबूजी यांचे नवे बारसे केले, ते म्हणजे रामचे सुधीर केले. बाबूजी यांनी आयुष्यभर हेच नाव धारण केले आणि ते अजरामर सुद्धा झाले. आर्थिक परिस्थितीशी दोन हात करताना थोडं काही त्यांना जे होणारे वेदना हे कमी झाल्या होत्या. पण अशाच परिस्थितीमध्ये बाबूजींचे वडील यांचं निधन झालं. आता त्यामुळेच त्यांच्या आणखीच दुःखामध्ये हे संघर्ष संपले नव्हते. त्या दिवसामध्ये बाबूंशी संघांचा संपर्कात आला आणि संघांची कार्यप्रणाली आणि ध्येय धोरणे त्यांनी आपल्या जीवनकार्य मानले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संघाच्या कार्यालयामध्ये त्यांनी राहण्याची त्यांची व्यवस्था झाली होती. पण एक महत्त्वाचा प्रश्न सुटला, मात्र तो अनुभव तसा कटूच राहिला. जवळच्या मंडळीने त्यांचे पैसे त्यांना भरीस घालून वापरले होते आणि त्यांचा गैरफायदा घेतला. या काळामध्ये बाबूजींनी चहा विकला, भाजी विकली, पण त्यातून म्हणावी तशी त्यांना मिळकत मिळत नव्हती. अनेक प्रकारे लोकांना त्यांची सवड काढून त्यांचा वापर करून घेतला, पण त्यांनी त्यांची निष्ठा ढळू दिली नाही. पण ताणतणाव आणि प्रकृतीचे आभाळ यामुळे अखेर आजारपण त्यांना उद्भवले. मुंबईची हवा त्यांना मानवत नव्हती. असा निष्कर्ष त्यांनी काढला की मुंबई मानवेना म्हणून बापूजींची मैफिली करत भ्रमंती करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि केवळ महाराष्ट्र नव्हे तर अन्य राज्यात देखील भ्रमंती केली तर आपल्याला काहीतरी मिळवता येईल आणि काहीतरी नवं शिकता येईल. याच प्रकारातून लोकसंगीताचा अभ्यास त्यांनी सुरू केला होता. पण पुन्हा पुन्हा त्यांची तब्येत त्यांना काही साथ देत नव्हती. त्यांचा आजार हा वाढतच जात होता. प्रचंड त्यांना अशक्तपणा आता जाणवू लागला होता. त्यावेळी त्यांना मुक्काम येथे गया येथे होतं. रेल्वेत गाड असणारे भागवत हे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांना मुघलसराई येथे त्यांच्या घरी नेले आणि सक्तीची त्यांना विश्रांती घेण्यास भाग पाडले. विश्रांतीसाठी मुक्कामाला असताना बाबूजींच्या सोबतीला पुन्हा ध्वनिमुद्रिका त्यांच्या आयुष्यात आल्या. कुंदनलाल सैगल, कृष्णचंद्र डे, काननबाला आणि तसेच खुर्शीद इत्यादींच्या अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या काळामध्ये त्यांनी ऐकल्या होत्या. कुंदनलाल सैगल यांच्या गायकीने ते प्रभावित झाले होते. ही गायकी त्यांनी आत्मसात केली होती आणि याचेच पडसाद त्यांना हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटामध्ये आपणास पाहावयास मिळते. बाबूजींचा वैयक्तिक प्रवास हा अत्यंत अस्थिर अवस्थेतून गेलेला दिसून येतो. मात्र प्रत्येक खेपेला त्यांना मिळालेली संधी त्यांनी कधीही सोडली नाही. असे म्हणतात ना, 4 दार बंद झाले होतात त्यावेळी परमेश्वर एक दार नक्कीच उघडतो. बाबूजींचे आयुष्य सुद्धा संघर्षाचे हे दिवस खूप काही सांगून जातात, पण अखेर तो दिवस उजाडतोच. बाबूजींच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेची कथा ही अशीच संधी देते.
हे खरे आहे की त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून कधी आयुष्यात पाहिले नाही. जे घडले ते असेच. HMV कंपनीच्या वसंतराव कामेरकर यांच्यामुळेच ते घडले. माधवराव पातकर यांच्या ते घरी आले आणि एक अफलातून योग असा होता की पातकर यांच्या या घरी त्या दिवशी अप्रतिम योग जोडून आला होता. कंपनीचे अधिकारी तर होतेच, पण त्याशिवाय शाहीर पिराजी सरनाईक, शाहीर हैदर अली आणि गदिमा यांच्यासारखे दिग्गज एकत्र आले होते. याच बैठकीचे फलित म्हणून दर्यावरी नाच करी होडी, कशी भिरभिरी आणि दूर रे किनारा, सागरी पिसाटला वारा ही 2 दर्यागीते बाबूजीकडून गाऊन घेतली आणि त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. नशिबाचा भाग असा की रेकॉर्ड्स खूप खपल्या आणि लोकप्रिय सुद्धा झाल्या आणि बाबूजींच्या आयुष्याचा मार्ग हा मोकळा झाला. अशा प्रकारे 2 दर्यागीते आणि गदिमांची झालेली ओळख ही पुढे अर्थातच आयुष्यभर फलदायी ठरणारी दिसून आली. पुढची 2 वर्ष बाबूजींनी कंपनीमध्ये काम केलं. आता ते अधिकृत कंपनीचे अधिकृत संगीतकार म्हणून नावारूपाला आले होते. HMV कंपनीत त्या काळी अनेक प्रतिभावंत येत असत. म्हणजेच हिराबाई बदवडेकर, माणिक दादरकर, वासंती, पद्मा पाटणकर, सरस्वती राणे, JL रानडे यांच्यासाठी गाणी करण्याची संधी बाबूजींना चालून आली होती. हिराबाई बदवडेकर यांना ते गुरुस्थानी मानत असे, पण त्यांनी सर्व समजून संगीतकार म्हणून त्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड केली हे बाबूजींना आदरपूर्वक नमूद ते करतात. विनवीत शबरी रघुरायाला आणि नाच रे ब्रिजलाला ही हिराबाईंनी गायलेली गाणी खूप लोकप्रिय ठरली. अशा प्रकारे HMV शी निर्माण झालेल्या या संबंधांमुळेच एक दिवस त्यांचा संबंध प्रभाशी आला आणि संगीतकार बाबूजींचा पहिला चित्रपट होता तो गोकुळ म्हणूनच. आणि तेथूनच बाबूजींचा संगीतकार म्हणून प्रतिमा तयार झाली होती. रुक्मिणी स्वयंवर, आगे बढो, सीता स्वयंवर, संत जनाबाई इत्यादी चित्रपटांमुळे ते प्रकाश झोतात आले होते. त्यांच्या कामाची पद्धत, चौकटीतील शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांचा व्यावसायिकपणा हा त्यांच्या परिस्थितीने शिकवलेला तशाच पद्धतीने त्यांनी आत्मसात केला होता. त्यामुळे मग पुढे यशस्वी चित्रपटांची मालिका सुरू झाली. वंदे मातरम, जीवाचा सखा, मायाबाजार, पुढचं पाऊल, जसा तसे असे एकापेक्षा एक यशस्वी संगीतप्रधान चित्रपट आले आणि सुधीर फडके या युगाची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. HMV सोबत 1941 मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तब्बल 5 वर्षांनी त्यांनी प्रभास फिल्म कंपनीमध्ये व्ही शांताराम यांनी आपल्या चित्रपटातून त्यांना ब्रेक दिला. नंतर ही जोडी अनेक चित्रपटातून दिसली. त्यांच्या या काळातील संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार, स्नेहल भाटकर, दत्ता डावजेकर यांच्यात आपल्या सुमधुर संगीतामुळे बाबूजींनी वेगळे स्थान आपले निर्माण केलेले होते. मराठी चित्रपटाच्या इतिहासाच्या जडणघडणीमध्ये बाबूजींनी दिलेले योगदान हे मोठेच आहे. त्यांच्या काळामध्ये मराठी इतिहासाने आपला सुवर्णकाल अनुभवला हे कधीही खोटं आणि कधीही अमान्य केलं जाणार नाही. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना तसेच हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्या त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले सुद्धा. अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदण्यामध्ये बसवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. यामध्ये बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बदवडेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले तसेच मोहम्मद रफी आणि मन्ना डे हे त्यातील काही प्रमुख नावं घेतली जातात. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा गोकुळच्या वेळी त्यांची ओळख झाली होती ती माणिक दादरकर यांच्या सोबतच. साहजिकपणे सुरुवातीला माणिक दादरकर यांनी बाबूजींची अनेक गाणी केली होती. चित्रपटाबाहेर देखील गल्याची शपथ तुला जीव लगा, सावळाचा रंग तुझा, बहरला पारिजात दारी, वाजवी पावा गोविंद अशा अनेक गाण्यांची आठवण सहजपणे येते. अर्थातच बाबूजींच्या संगीतकार म्हणून विचार केला तर आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी त्यांच्यासाठी गायलेली आहेत. आशा भोसले यांनी सुधीर फडके यांच्यासाठी 192 गाणी गायली आहेत. तर इतर गायकांमध्ये समावेश होतो तो माणिक दादरकर यांचे 45, लता मंगेशकर यांच्याकडून 45, ललिता फडके यांच्याकडून 66, सुमन कल्याणपूरकर यांच्याकडून 29 आणि मालती पांडे यांच्याकडून 31 अशा गाण्यांची मैफिल ह्या गायकाकडून झालेली दिसून येते. बाबूजींच्या चित्रपटांमधील दुनिया ही विविधरंगी होतीच, पण त्याचबरोबर त्यांच्या भावगीतं, भक्तिगीतं आणि लोकप्रियता देखील तितकीच चकाकणारी होती. मराठी भावगीतांचा विषय कुठे निघाला तर आठवला गेला तो सुधीर फडके यांची गाणी ही नक्कीच आठवली जातात. तोच चंद्रमा नभात म्हणजे शांता शेळके यांचं, ते स्वप्न भाववेडे हे वंदना विटणकर यांचं, तुझे गीत गाण्यासाठी डोळ्यामध्ये आसू पुसती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती ही सर्व मंगेश पाडगावकर यांची,
आणि अशाच अनेक भावगीतांची आठवण पुसता येणं हे अशक्य आहे. मात्र चित्रपट हेच बाबूजींचे मोठे कार्यक्षेत्र मानले जाते. बाबूजींचे चित्रपट 1946 सालापासून असले तरी त्यांचे नाव झाले ते 1948 साली प्रदर्शित झालेले वंदे मातरममुळेच. ग. माडगूळकर, पु. ल. देशपांडे आणि बाबूजी या तिघांची जन्मशताब्दी यंदा साजरी होत असली तरी ही त्रयी या चित्रपटामध्ये एकत्र आली होती. पु. ल. देशपांडे, सुनीताबाई तसेच त्या भूमिका त्यांनी केल्या असल्या पण त्याचबरोबर पुलंनी संगीतकार बाबूजींसाठी 3 गाणी स्वतः म्हटली आहेत. गदिमा आणि बाबूजी यांचा प्रथम भेटीसाठी ही हकीकत वेगळीच होती. हे खरे पण इथूनच गदिमा यांनी सतत बाबूजींसाठी त्यांना नेहमी साथ दिली. गदिमाने त्यांच्यासाठी एकंदरच 332 गाणी लिहिलेली आहेत. वास्तविकता पाहता गदिमा आणि बाबूजी हे संपूर्ण विसंगत जोडगोळी ही मानली जाते. पण दोघांची विचारधारा, राजकीय मते आणि व्यक्तिमत्व हे पूर्णच वेगळं होतं. पण या बाबी त्यांनी कधीही गीत संगीताच्या दुनियेमध्ये येऊच दिल्या नाहीत. इतकेच नाही तर आपल्याकडील श्रेष्ठ एकमेकांसाठी त्यांनी काय देता येईल हेच आपल्या या कारकिर्दीमध्ये, आपल्या विश्वामध्ये या दोघांनी दिलेलं आहे. जगाच्या पाठीवर या चित्रपटाबद्दल वेगळं काही बोलण्याची गरजच नाही. एक चित्रपट म्हणून तो पूर्ण अंगाने हा अफलातून चित्रपट झाला होता. पण बाबूजींनी सर्व गाणी केवळ अप्रतिम अशीच होती. त्यांची आठवण आपण कधीही विसरू शकत नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये जगाच्या पाठीवरची नोंद न घेता कोणीही पुढे सरकूच शकत नाही. तीच गोष्ट उद्भवते ती सुवासिनी 1961 मध्ये या चित्रपटाची जी निर्मिती झाली ती. हृदयप्रीत जागते जाणता अजाणता हे गाणे कसे विसरता येईल. या चित्रपटामध्ये बाबूजींनी पारंपरिक बंदिशीचा एक यशस्वी प्रयोग केलेला दिसून येतो आणि तो ठसठसीत दिसून सुद्धा येतो. एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचं जीवनपट पडद्यावर दाखवणं हे नक्की सोपं नसतं. त्यासाठी सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं. बाबूजी हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या जीवनावर पडद्यावर दाखवायचा त्यांचा जीवनपट यासाठी दिग्दर्शक देशपांडे यांनी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती गोळा केली. त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांना ते भेटले. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी त्यांना कळाल्या ज्या लोकांना माहीत नव्हत्या. त्यांचे ते आयुष्य पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यांची ही गायकी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्या मागे असलेला त्यांचा संघर्ष हा खूप कठीण होता. ते लोकांपर्यंत येणं हे एका चित्रपटाच्या माध्यमातून येऊ शकतं असे चित्रपटाचे दिग्दर्शक यांना याबद्दल पूर्ण खात्री आहे. म्हणून स्वरगंधर्व सुधीर फडके हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आलं. सुधीर फडके यांचा आयुष्याचा प्रवास हा स्वरगंधर्व सुधीर फडके या माध्यमातून दिसून येणार आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हे मराठी घराघरात आणि मनामनामध्ये पोचलेलं हे अजरामर नाव. मराठीसोबतच हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी आपली संगीत प्रेमीच्या मनामध्ये एक वेगळाच ठसा उमटविला होता. 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने लोकांना, श्रोत्यांना तृप्त केले होते. गीत रामायणमधील गोडव्याने, भावविभोर गीतांनी बाबूजींनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा मुंबईत ते आले तेव्हा त्यांना अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या होत्या. एक वेळ तर अशी आली होती की त्यांनी हॉटेलमधील कामसुद्धा केले होते. अगदी शेवटी हतबल होऊन मुंबई सोडत असताना त्यांना एक उत्तम संधी मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं होतं. सुधीर फडके यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही साकारत आहे आणि चित्रपटामध्ये आजवरच्या सर्वात भव्य स्वरमयी हा चित्रपट ठरलेला आहे. या निमित्ताने बाबूजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंतांच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांच्या चित्रपटामध्ये नव्याने अनुभवण्याची ही पर्वणीच मानली गेली. तसेच या चित्रपटामध्ये एकूण 27 गाणी आहेत आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना संगीत नजराणा हा मिळाला आहे. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आकाशी झेप घे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा हे गाणं म्हणजे खरोखर महाराष्ट्रातील जन्मलेल्या प्रत्येक मराठी कुटुंबातील लहान मुलांवर बाबूजींच्या म्हणजे अर्थातच सुधीर फडके यांच्या गाण्याचे संस्कार झालेले दिसून येतात. त्यांच्या प्रत्येक गाणी ही आपल्यातला जीवनातला नवा अर्थ समजून सांगत असते. हे नेहमी पटलं जातं आणि या सांगण्यामध्ये कोणतीही अतिशयोक्ती ठरणार नाही हे नक्कीच. या चित्रपटामध्ये बाबूजींची भूमिका साकारण्यासाठी एक दिग्गज अभिनेता म्हणून सुनील बर्वे यांची निवड करण्यात आली. तर त्यांच्याविषयी अनेक दिग्गजांनी केलेल्या लिखाणातून म्हणजे तसेच माणूस म्हणून बाबूजी कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांनी लोकांशी बोलण्याची शैली कशी होती हे सगळे अभ्यासले आणि त्या पूर्वतयारीला अनुभव देऊनच सुनील बर्वे यांनी बाबूजींच्या भूमिकेसाठी आपले योगदान, आपली मेहनत ही त्यांनी दाखवलेली चित्रपटातून दिसून येते. सुधीर फडके यांनी आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी वीर सावरकर,
या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हे चित्रपट निर्मितीचे लक्ष केंद्रित केले हे मोठेपण मानलं जातं. हा चित्रपट म्हणजे जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट सिद्ध झालेला होतो. जगामध्ये अशी कोणतीही चित्रपट सृष्टीतील इतिहास नाही की जेथे जनतेकडून पैसा गोळा करून हा चित्रपट अशा प्रकारचा चित्रपट बनवण्याचा इतिहास कधीही झालेला नाही. बाबूजींनी पार्श्वगायन या चित्रपटामध्ये केलेले दिसून येतं. तसेच संगीत दिलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट परिश्रम घेतलेले दिसून येते. सुधीर फडके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जवळजवळ 60 वर्ष हे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये इंडिया हेरिटेज फाउंडेशनच्या स्थापनेमागे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते. याचबरोबर गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आणि आझाद गोमंतक दलाचे सदस्य म्हणून 2 ऑगस्ट 1954 रोजी दलाच्या तरुणांना निशस्त्र हल्ला करून दादरा वानगर हवेली पोर्तुगीज सत्तेपासून हा प्रदेश मुक्त करण्यामध्ये त्यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गोवा मुक्ती संग्रामातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे 1955 मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली आणि रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली मोहन रानडे विमोचन समिती स्थापन करण्यात आली होती आणि ती तशीच यशस्वी सुद्धा झाली. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक विशेष गाणं म्हणजे एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. हे एक अत्यंत खोल काव्य मानले जातं. आयुष्यातल्या नग्न सत्तेला थेट भेटतं. शब्दाशब्दामध्ये असलेली ती देहाची नश्वरता संगीतबद्ध करताना बाबूजींनी ताल निवडतात तो असा की हातमागाच्या लयीला सामावून घेणारा. कारण पडद्यामागे राजा परांजपे हातमागावर बसून विणता विणता गाणं गात आहे. त्यामुळे या गाण्यामध्ये कसलाही ठेक्याचा खेळ नाही, तालाचे विभ्रम नाहीत. एका लयीत विशिष्ट ठोक्यामध्ये हे गाणं आपल्या समोर येतं. पहिले 2 अंतरे एका चालीमध्ये गायले आहेत आणि तिसऱ्या अंतरात एक प्रश्न येतो, तो म्हणजे वस्त्रा ते विणतो कोण, एकसारखी नसती दोन. 29 जुलै 2002 रोजी सुधीर फडके यांचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या बोरिवली येथील उड्डाणपुलाचे नामकरण हे त्यांच्या नावाने करण्यात आलं आहे. सुधीर फडके यांनी 4 चित्रपटांची निर्मिती केली. त्यातील 3 मराठी आणि 1 हिंदी चित्रपटाचा समावेश होतो. हा माझा मार्ग ऐकला जो 1961 मध्ये या चित्रपटाने राष्ट्रीय स्वरूपामध्ये राष्ट्रपतींचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकाविला. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षातील मोठा काळ त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर चित्रपट निर्मितीसाठी समर्पित केला होता आणि हा चित्रपट 2002 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांना मानलं जातं की ते एक कट्टर राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून थोर मानले जातात. सुधीर फडके यांच्या आयुष्यातील अशा महत्त्वाच्या गोष्टी होतात ते म्हणजे ग्रामोफोन, पाद्यबुवा, हिराबाई, बालगंधर्व या सर्वांचा त्यांनी आपले गुरु मानले होते. विशेष म्हणजे हिराबाई आणि बालगंधर्व या दोघांनीही त्यांच्या संगीतात गायले सुद्धा आहे. त्यांनी देखील आपले थोरपण विसरून शिकवलेले गाणे सादर केलेले आहेत. हे भाग्य अफाटच होते. एक काळ असा मराठीचा सिनेमाच्या बाबतीत असा होता की बाबूंजीशिवाय मराठी सिनेमांची ओळखच नव्हती. मराठीमध्ये इतर प्रभावंत संगीतकारांदेखील त्यांना समकालीन होते. मात्र एक वर्ग असाही होता की बाबूजींशिवाय मराठी चित्रपट म्हणजे श्रीरामाशिवाय रामायण असे म्हटले जाई. याहून अधिक मोठे साफल्य काय असू शकते हे त्यांच्या कारकिर्दीनंच दिसून येते. सुधीर फडके यांनी शास्त्रीय संगीतापासून कोठी संगीतापर्यंतचे सर्व संगीत प्रकार बाबूजींनी अत्यंत कौशल्याने हाताळलेले होते. गायकाने सुस्वर, सुस्पष्ट उच्चार गायले पाहिजेत असा त्यांचा नेहमी आग्रह असे. त्यांनी कारकिर्दीतील सर्वाधिक सौंदर्यपूर्ण, कालसुसंगत आणि माध्यमानुसार प्रासंगिक संगीत निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या गायकीची सुस्पष्ट अर्थगर्भ आणि शब्दोच्चार, शायगणन, भावपूर्णता, प्रसंगी जोशपूर्व गायकी, आवश्यक तेथे मखमली आणि स्वर लगाव ही बलस्थाने ही मानली जातात. आज जशा प्रकारे फडके स्कूल म्हणून ज्याची ओळख निर्माण केली जाते, म्हणून मराठी सुगम संगीताचा चेहरा म्हणजे फडके स्कूलमुळेच आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. त्यांच्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीला मराठी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग लाभले असे संबोधले जाते. अशा प्रकारे मराठी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये सुधीर विनायक फडके म्हणजे सुधीर फडके यांनी आपलं नाव अजरामर करून ठेवलंय.
गीत रामायणमधील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या गीतापर्यंत मराठी मनामनावर बाबूजींनी राज्य केलेलं आहे. मराठी हिंदी गीतांचे गायक संगीतकार म्हणून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविला. सलग 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी गीत आणि संगीताचे कानसेनांना तृप्त करून सोडलेले आहे. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स. धन्यवाद.